भाऊ मोठा विजय मानला जात आहे। राज्यातही बऱ्याच ठिकाणी झालेला, अमरावतीमध्ये फरक पडलेला आहे। हा निश्चितच मोठा विजय समजला जाईल, कारण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्र्यासहित सगळे भाजपाचे नेते हे कामी लागले होते आणि त्यांचे दावे मोठमोठे होते की अमरावती जिल्ह्यात फक्त कमळशिवाय काही राहणार नाही। परंतु आज चिखलदरा असेल किंवा दर्यापूर असेल, या निमित्तानं त्यांना दाखवून दिलं गेलं। अंजनगावची सीटसुद्धा आमची 127 मतानं पराभूत झाली। आज त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे, भाग वेगळा आहे, परंतु 127 मताचं 19 हां, म्हणून हा जो विजय आहे तो जनतेनं दिलेला विजय आहे, जनतेच्या आशीर्वादामुळे होईल। आरोप होत होता की भाजपनं खूप मोठे पैशाचा वापर केला, दबाव तंत्राचा वापर केला। तुम्ही जनतेला जर विचारलं तर लोक सांगतील तुम्हाला की भाजपानं किती पैसे आणले। सगळे भ्रष्टाचार तिकडे केला, भ्रष्टाचार करून सगळे पैसे निवडणुकीत वापरत आहेत ते। चिखलदऱ्याच्या निवडणुकी संदर्भात काय बोला? चिखलदऱ्याच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मामे भाऊ हे अविरोध होण्यासाठी आमच्या उमेदवारावर दबाव आणला आणि ते त्याचा मागं घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता पूर्ण जिंकून दाखवू, पूर्णचे पूर्ण नगर परिषद। आणि त्या नगर परिषदमध्ये त्यांनी सगळ्यांवर दबाव आणला, पण लोकांनी तिथेही जनशक्तीचा जिंकली। त्या जनशक्तीनं सपशेल त्यांना नाकारलं। आज आमची एक हाती सत्ता आहे आणि नगराध्यक्षसुद्धा खूप मोठ्या मतानं निवडून आला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।